मी आईचे महत्व काय असते ते मी सांगते आहे. आई म्हणजे स्वर्ग, आई म्हणजे लक्ष्मी, आई म्हणजे त्यागाची मूर्ती, आई म्हणजे वात्सल्याची प्रतिमा, आई म्हणजे द्रवणारे मन, आई म्हणजे ज्ञानाचा दिवा, आई म्हणजे घराण्यांचे नाव, आई म्हणजे हिमालयाची सावली, आई म्हणजे चंदनाप्रमाणे झिजणारी, आई म्हणजे देवापेक्षाही श्रेष्ठ नाव, आई म्हणजे मुलांचे पहिला गुरु, आई म्हणजे सर्वात सुंदर हाक, आई म्हणजे प्रेमळ वृक्षाची छाया, आई म्हणजे सर्वात श्रेष्ठ शिक्षक, आई म्हणजे कोठेही न मिळणारी, आई म्हणजे स्थान, आई म्हणजे जीवन घडवणारा कुंभार, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. प्रत्येक स्त्री ही माता असते. आई म्हणजे जीवन घडवणारा कुंभार, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. प्रत्येक स्त्री ही माता असते. फुलात फुल जायचे, प्रेमात प्रेम आईचे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईमुळेच कितीतरी महान पुरुष जन्माला आले. आईचे महत्व त्यांना विचारा ज्यांना आई नाही. जेथे सर्व गुन्हे माफ होतात ते न्यायालय म्हणजे आईचे हृदय. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता आले नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आईचे चरित्र लिहायचे असल्यास समुद्राची शाई, वृक्षाचा टाक व आभाळाचा कागद देखील पुरणार नाही. असे हे आईचे महत्व हे माझ्या आईने सुद्धा लिहिले. माझी आई सुद्धा तशीच होती आणि सगळ्यांच्या आया ज्या असतात त्या तशाच आहे. जेव्हा दी असते ना तेव्हा त्यांना महत्व असतं, जेव्हा ज्यांना आई नसते तेव्हा त्यांना ते महत्व अधिक जास्त वाटतं. त्याच्यामुळे आईला वडिलांना जीव लावा. नमस्कार, धन्यवाद.